शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना पोलिसांनी आता बुलढाण्यामध्ये येण्यापासून थेट रोखलंय। तर विरोध करणाऱ्या गायकवाडांनी पुस्तक वाचलंय तरी का या शब्दात मुख्यमंत्र्यांनी फटकारलंय। त्यानंतर गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांनाच पुस्तकाचं शीर्षक बदलण्याचा सल्ला दिला। पाहूयात या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। आमदार संजय गायकवाडांच्या घरासमोर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी निघालेल्या प्रशांत आंबींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। बुलढाण्यामध्ये पोहोचण्याच्या आधीच प्रकाशक आंबी आणि कम्युनिस्टच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चिखलीमध्येच रोखलं। आंबी आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते बुलढाण्यामध्ये जाण्यासाठी आग्रही होते, मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांची चिखलीमध्येच धरपकड केली। त्यानंतर मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आंबींनी चिखलीच्या खासगाव चौकामध्ये पुस्तकाचं वाचन केलं। त्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हातपाय तोडायचे सोडा, कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार, जितका मोठा मालदार, तितक्या लवकर त्याची सुटका होते। पुस्तक वाचन झाल्यानंतर खामगाव चौकामध्ये आंदोलनासाठी बसलेल्या आंबींसह कम्युनिस्टच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी सुरुवातीपासून 22 तारखेला मला धमकी आल्यापासून आतापर्यंत नुसता दबाव तंत्राचा वापर केलाय। आज आम्ही फक्त पुस्तक वाचायला इथं आलो होतो, पण पोलिसांनी पुस्तक फाडलंय। काय हे फक्त आमदार संजय गायकवाड यांच्यासारखा आव्हानतात हे शिवाजी महाराजांचा सन्मान करत पोलीस प्रशासन देखील मी निषेध करतो। त्याबद्दल रागात आलो, अत्यंत रागात, कारण शिवरायांचा मी कोणताच विषय कधी सहन करत नाही आणि त्या रागापोटी मी त्याला शिवगाळ केली। त्या महिलांबद्दलचा मी ते शब्द, त्याची दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केसेस म्हणजे FIR केला। आता ही नाटकं करण्याची आवश्यकता काय? आता हा तमाशा करायची गरज काय? प्रशांत आंबींना उत्तर देण्यासाठी गायकवाडांचे कार्यकर्तेही चिखलीमध्ये जमले आणि घोषणाबाजी सुद्धा केली। त्यामुळे काही वेळ तणावाची स्थिती होती। तर आंबींनी मुजोरी केली असती तर वेगळं घडलं असतं असा इशारा पुन्हा गायकवाड यांनी दिला। प्रति आंदोलनाकरता आमचे लोक तिकडे गेले, परंतु मी बऱ्याचशा लोकांना जाऊ दिलं नाही, कारण मला कायदा सुव्यवस्था माझ्या मतदारसंघात बिघडवायची नव्हती। परंतु पोलिसांनी योग्य पाऊल उचललं। आम्ही जसं पोलिसांचं ऐकलं तसं पोलिसांना ऐकलं नाही आणि त्याच्यामुळे पोलिसांनी त्या सगळ्यांना डिटेन केलं आणि त्याच्यामुळे नारेबाजी त्यांच्याकडनं पण झाली, तर प्रत्युत्तरात आमच्या समोरता पण झाली, परंतु पुस्तकाचं वाचन मात्र झालेलं नाही। प्रकाश आंबी याला तिकडे रस्त्यातच पोलिसांनी डिटेन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते इथं आले असते आणि त्यांनी जर मुजोरी केली असती तर कदाचित काही वेगळं घडलं असतं, पण ईश्वर कृपेने पोलिसांच्या खास प्रयत्नाने हे झालं नाही। त्याच्याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद व्यक्त करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आमदार गायकवाड यांना पुन्हा फटकारलंय। 40 वर्षांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचा वाद उकरून काढताय गायकवाडांनी पुस्तक तरी वाचलं का अशा शब्दात फडणवीसांनी खडे बोल सुनावले। तर आता लक्ष गेलं, मग पुस्तकाचं शीर्षक बदला असा सल्ला गायकवाड मुख्यमंत्र्यांना देत आहे। आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979 ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही। आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही। केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं
हा प्रयत्न योग्य नाही. माझी त्यांना पण विनंती की देवेंद्रजी, आपण सक्षम मुख्यमंत्री आहात. अनेक कायदे आपण या राज्यात बदलले, अनेक पुस्तकातले लेख आपण बदलले. या पुस्तकाकडे इतके वर्ष दुर्लक्ष जरी असेल, आता जर त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेले आणि जर तुमच्या मनाला पटत असेल की महाराजांचा अपमान होतो, तर आपण या पुस्तकातली भाषा बदलली पाहिजे. शिवाजीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करा. प्रकाशक आंबेंच्या समर्थनार्थ रोहित पवार उतरल्यामुळे गायकवाड आणि रोहित पवारांमध्ये सुद्धा जुंपली. अजितदादांची जागा घेण्यासाठी रोहित पवार हिरोगिरी करत असल्याची टीका गायकवाड यांनी केली आहे. रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे. तिथं ऑलरेडी CIDची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे. तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे. अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारचे. दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत. पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं? 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते. कारण का इथं आज दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले म्हणून मला इथं यावं लागलं. मला बुलढाण्याला जाता आलं नाही. प्रशांत आंबी यांच्यानंतर रोहित पवार 7 मेला बुलढाण्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे वाद एवढ्यावरच संपताना दिसत नाही. भूषण पाटीलसह गणेश सोलंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.